सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। पाचोरा तालुक्यातील मौजे अंतुर्ली बु येथील आदिवासी भिल्ल समाजाच्या दफनभूमीत दफन केलेल्या प्रेतांची विटंबना करून शेत काढणाऱ्या शेतकऱ्यावर त्वरित कारवाई करण्यासाठी आज एकलव्य आदिवासी संघटनेतर्फे पाचोरा येथे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे। पाचोरा तालुक्यातील मौजे अंतुर्ली बुद्रुक येथे आदिवासी समाज पिढ्यानपिढ्या आदिवासी भिल्ल संस्कृती परंपरेनुसार समाजात मृत्यू झाल्यावर दफनविधी करत असतो। तसेच गावातील ग्रामपंचायत हद्दीतील गावठाण जागेवर पिढ्यानपिढ्यांपासून तर आजपर्यंत दफनविधी करण्याची वहिवाट आहे। तरी देखील सदर दफनभूमीच्या शेजारील शेतकरी दादाभाऊ शंकर पाटीलसह त्याचे दोघं मुलं मिळून जेसीबी व ट्रॅक्टरच्या साहाय्याने दफन केलेल्या प्रेतांचे सांगळे व पूजा केलेल्या खुणा व तसेच लिंबाचे व इतर जातीचे उभे असलेले झाडे उखाडून शेत तयार करून आदिवासी समाजाच्या प्रेतांची विटंबना केल्यामुळे आमच्या आदिवासी समाजाची परंपरा संस्कृती नष्ट करून संबंधित शेतकऱ्याला ही आदिवासी समाजाची दफनभूमी आहे हे माहीत असताना देखील हेतू पुरस्कृत दफन केलेल्या प्रेतांची सहज विटंबना केली आहे। संबंधित शेतकरी यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्याचे अतिक्रमण निष्कासित करून दफनभूमी आदिवासी भिल्ल समाजाच्या नावे करून व तसेच आदिवासी समाजाच्या जाणून बुजून सामाजिक भावना दुखावल्यामुळे अतिक्रमण करणाऱ्या शेतकरीवर अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार कायद्याअंतर्गत फौजदारी गुन्हे दाखल करून आदिवासी समाजाला न्याय मिळावा म्हणून आज पाचोरा येथे एकलव्य आदिवासी संघटनेतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले। त्वरित दखल न घेतल्यास पाचोरा तहसीलदार दालनात आंदोलन करू असा इशारा एकलव्य आदिवासी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर वाघ यांनी दिलाय। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी फराज अहमद, जळगाव। हे आदिवासी मी सुधाकर वाघ एकलव्य आदिवासी संघटनेचा प्रदेशाध्यक्ष आज पाचोरा तहसील कार्यालय समोर एकलव्य आदिवासी संघटनेच्या वतीने पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली बुद्रुक येथील आदिवासी भिल्ल समाजाच्या दफनभूमीमध्ये संबंधित शेतकऱ्याने दफनभूमीतील प्रेतांचे सांगडे उकळून प्रेतांचे आणि तिथं ज्या खुणा केलेल्या असतात आदिवासी समाजामध्ये कोणी जर मयत झालं तिथं खुणा केला आणि त्या खुणीचं पूजा अर्चा केली जाते, त्या खुणा उकळून फेकून दिला आणि प्रेतांचे सांगडे आस्थाव्यस्था करून फेकून दिले आणि त्या ठिकाणी संबंधित शेतकऱ्याने आज रोजी शेती तयार करून घेतलेली आहे। म्हणून संबंधित शेतकऱ्यावर कारवाई करण्यासंदर्भात गेल्या 29 तारखेपासून तहसीलदार साहेबांना आम्ही पत्र दिलेलं आहे, परंतु त्याच्यावर तहसीलदार साहेबांनी संबंधित प्रशासनाने कुठलीच दखल घेतलेली नाही। त्यामुळे एकलव्य आदिवासी संघटनेच्या वतीने आम्ही आज या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहोत। म्हणजे एका आदिवासी समाजाच्या प्रेतांची विटंबना होत आहे हे संबंधित प्रशासनाला माहिती असून सुद्धा प्रशासन हे जाणून बुजून आदिवासी समाजाकडे दुर्लक्ष करण्याचं काम करत आहे। आज सकाळपासून या ठिकाणी आमचं आंदोलन सुरू झालेलं आहे। आता या ठिकाणी आम्ही आंदोलन करणार आहोत। थोड्या वेळानंतर हे आंदोलन आमचं तहसीलदार साहेबांच्या कॅबिनमध्ये जाणार आहे। हे धरणे आंदोलन हे आपल्या माध्यमातून तहसीलदार साहेबांना आम्ही आव्हान करतो। आता आम्ही अर्धा एक तास बसणार आहोत, इथून सर उठणार आहेत आणि तिथं त्यांच्या कॅबिनमध्ये दालनामध्ये आम्ही जाऊन बसणार आहोत, कारण तुम्हाला या गोष्टीचं महत्त्वच नाही। म्हणजे या ठिकाणी आदिवासी भिल्ल समाजाच्या प्रेतांच्या सांगड्यांचं विटंबना झालेलं आहे, आदिवासी समाजाच्या भावना दुखवलेल्या आहेत। याचं गांभीर्य पोलीस प्रशासनाला नाही आहे, महसूल प्रशासनाला नाही आहे, यांना काही घेण्यात येणार नाही आहे। हे संबंधित प्रशासन आदिवासींचं टिंगल टवाळी उडवत आहे। त्याच्यासाठी या मुजोर अधिकाऱ्यांना समजायला पाहिजे। गावातला कोणी सवर्ण समाजाचा जातीवाद करून त्याला माहिती असताना सुद्धा आदिवासी समाजाची ही दफनभूमी आहे हे माहिती असून सुद्धा दादागिरी करून तो आमच्या प्रेतांची विटंबना करतो आहे। मी आपल्या माध्यमातून वरिष्ठ म्हणजे आमचे आदिवासी समाजाची संस्कृती परंपरांचं या ठिकाणी अवहेलना होताना दिसते तरी प्रशासन दखल घेतली। त्यामुळे नाईलाज असतो भारतीय संविधानाची प्रास्ताविका समोर आम्ही या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात केलेली साहेब, आणि याच्या संदर्भात लवकर दखल प्रशासनाने घेतली तर ह्या आंदोलनाचं स्वरूप आता तहसीलदार साहेबांच्या दालनात होणार आहे। धन्यवाद।